हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल बोंद्रे आणि आज आपण जो नवीन पॉईंट शिकणार आहे त्या नवीन पॉईंटसाठी तुम्ही तयार आहेतच. परंतु तो नवीन पॉईंट शिकायच्या अगोदर तुमचे मागचे जे दोन पॉईंट आहे 1.1 आणि 1.2 हा क्लिअर झाल्याशिवाय तुम्ही पुढे जायचं नाही. कारण असं आहे की प्रत्येक पॉईंट जो आपण न्यू शिकणार आहे त्या तो प्रत्येक न्यू पॉईंट हा मागच्या ओल्ड पॉईंटवर डिपेंड्स राहणार आहे. ओके, तर आज जो आपला पॉईंट आहे हा पॉईंट बेस ऑन द 9th क्लासवर आहे की तुम्ही 9th क्लासमध्ये टेस्ट शिकले असेल. टेस्ट मीन्स यस 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 ए यस ए ज्या टेस्ट होत्या आपल्या ते तुम्ही शिकलेले आहे. परंतु त्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्टचा प्रकार जो आहे तो आपल्याला शिकायचा आहे या चॅप्टरमध्ये. परंतु हे चॅप्टरचं नाव काय? सिमिलरिटी ऑफ टू ट्रायंगल्स च्या आपल्याला टेस्ट शिकायच्या. आणि याच्या अगोदर तुम्ही 9th क्लासमध्ये कोणत्या टेस्ट शिकले होते? कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगलच्या. पहा, दोघांमधला फरक लक्षात घ्या. आपण शिकणारे आज सिमिलरिटी ऑफ ट्रायंगलच्या टेस्ट आणि तुम्ही जे 9th क्लासमध्ये शिकले ते होत्या कॉन्ग्रन्स ऑफ द अँगल कॉन्ग्रन्स ऑफ द ट्रायंगलच्या टेस्ट. ओके, तर चला सुरू करूया आजचा पॉइंट. तर चला पाहूया आपण टेस्ट कोणत्या होत्या. तर आपल्यासमोर मी लिहून ठेवलेले जाऊ. ओके, तर आपल्या ज्या टेस्ट होत्या आपण ज्या पूर्वी शिकलो होतो त्या होत्या यस यस यस. म्हणजे एक साइड ही दुसऱ्या साइड सोबत जर कॉन्ग्रंट असेल तर लक्षात घ्या, शब्दाकडे लक्ष द्या. कॉन्ग्रंट असेल, एकरूप असेल, इक्वल असेल, समान असेल तर त्या साइड सोबत ती साइड कशी पाहिजे? सारखी पाहिजे. इन शॉर्ट, तर त्यावेळेस तीन साइड ह्या तीन साइड सोबत जर इक्वल असतील तर याचा अर्थ यस 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 ही टेस्ट आपण काय करतो? प्रूव्ह केली. नंतर दोन साइड आणि इन्क्लुडिंग वन अँगल असेल तर यस ए यस. नंतर टू अँगल आणि इन्क्लुडिंग वन साइड असेल तर यस ए टेस्ट. अशा प्रकारे आपण टेस्ट शिकलो. आणि एक हायपोसाइड टेस्ट. तर आपल्याला आज जे आपण शिकणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला या सगळ्यांच्या टेस्टचं आपल्याला एवढं काम पडणार नाही आहे. आपल्याला आपल्याकडे परमनंट आपली ही टेस्ट राहणार आहे. एक ही राहणार आहे परमनंट टेस्ट आहे की ज्याचा आपण अभ्यास करणार आहे. आणि या सगळ्या टेस्ट ज्या आहेत या सगळ्या टेस्ट आपल्या काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. हे लक्षात घ्या. ह्या दोन टेस्टचं काम पडणार आहे. या सगळ्या टेस्ट ज्या कॅन्सल होणार त्यांच्या सोबत ती आपल्याकडे एकच टेस्ट उरणार आहे, ती म्हणजे ए टेस्ट. तिला आपण ए टेस्ट सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की आपल्याला एवढ्या टेस्टचं काम नाही पडणार. आपल्याला फक्त 1, 2 आणि 3 टेस्टचं. आणि याच्यामध्ये ज्या दोन साइड असतात त्या दोन साइड इक्वल नसतात. तर कशा असतात त्या साइड? त्या साइड असतात रेशो इन प्रोपोर्शन असतात. ओके, रेशो इन प्रोपोर्शन. आपण काय शिकत आहे? सिमिलरिटी. सिमिलरिटी म्हणजेच काय की आज आपल्याला सिमिलरिटी चॅप्टरचं मेन डेफिनेशन आपल्याला काम. तुम्ही ताजमहल पाहिला असेल. ताजमहल केवढं मोठं आहे? आग्र्याला आहे, बीबीचा मकबरा औरंगाबादला आहे, तुम्ही पाहिला आहे. पण ज्यावेळेस तुम्ही तिथे खरेदी करायला जाता, आता खरेदी करताना त्या सारखंच बिलकुल तंतोतंत छोटंसं 100, 200, 500 रुपयाचा आपण एक ताजमहल आपल्या घरी घेतो. म्हणजे त्याचे जे करस्पॉन्डन्स त्याचा जो फोटो असतो मे बी सेम असतो. मग सेम जर असतो तर याचा अर्थ काय असतो की त्याचे करस्पॉन्डन्स त्या मोठ्या ताजमहलचे करस्पॉन्डन्स त्या छोट्या ताजमहलच्या करस्पॉन्डन्स तंतोतंत जुळलेले असतात. म्हणून तो तसा दिसतो बिलकुल. ओके, तर ते जे करस्पॉन्डन्स जुळतात, रेशो जुळतात. फॉर एक्झाम्पल की सपोज मी त्या ताजमहलचे अशा प्रकारचे पिल्लर असतील. सपोज फॉर एक्झाम्पल असे 4 पिल्लर असतील. आणि ते आपण जो लहान ताजमहल घेतला त्याचे पिल्लर सपोज असे असले तर मग काय होऊन जाईल? ते तंतोतंत जुळणार का? नाही. जशा त्या रेषा आहेत बिलकुल ठीक आहे. मग त्यांचं प्रमाण एकमेकासोबत कसं राहणार आहे की जे आपण छोटा ताजमहल घेतला तो छोटा राहणार आहे, जो मोठा होता तो मोठा. फक्त त्यांचं रेशोचं प्रमाण ऑटोमॅटिकली सेम राहणार. आता रेशो कसा असतो आपण पाहणार आहे. ओके, तुमच्या समोर मी 2 डायग्राम काढलेले आहे. तुम्हाला 2 नाही, ह्या 4 वाटते नाही, ह्या 2 डायग्राम आहे. कारण की आपल्याला टेस्ट फाइंड करायची आहे. आता जर ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला असेल त्यांना लगेच कळून जाईल की ही जी टेस्ट आहे इथे साईड दिलेली आहे, साईड दिलेली आहे, साईड दिलेली. म्हणजे ही कोणती टेस्ट झाली? यस यस यस. आणि इथे कोणती आहे? ही साईड दिलेली आहे, साईड दिलेली, दोन साईड दिलेली आहे आणि एक अँगल दिलेला आहे. तो अँगल जो आहे तो इन्क्लुडिंग आहे. म्हणजेच काय झाली? यस ए यस. हे तुम्हाला आता कळलं असेल. नो प्रॉब्लेम. टेस्ट तुम्हाला फाइंड म्हणजे टेस्ट डाव्या वर्गामध्ये टेस्ट ओळखताच आली पाहिजे. जर ओळखता येत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी काही करू शकत नाही. ते तुमच्यावर डिपेंड्स आहे. कारण की आपल्या 8 मध्ये 7th मध्ये आणि 9th मध्ये झालेलं आहे. 3 वर्ष लगातार आपण टेस्ट काय करणार शिकलेलं आहे. फक्त आता मी तुम्हाला काय करणार हे लिहायचं कसं ह्या 2 डायग्राम थोडा मी वेगळ्या काढलेल्या. तुम्हाला अगोदर मी हे लिहून दाखवतो की तुम्ही काय करायचं लिहिताना. असं म्हणायचं इन ट्रायंगल. पहा, इन अ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. ओके, असं मी लिहिलं.
आता इन ट्रायंगल एबीसी मध्ये मी काय करतो, ए बी अपॉन पी क्यू लिहितो, इथे लिहितो ए बी ए 6 पी क्यू ए 3. ओके, नंतर इकडे लिहितो मी बी सी अपॉन क्यू आर मीन्स 10/5 लिहितो. ओके, नंतर मी ए सी अपॉन पी आर इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर किती 8/4. हे तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. आता हे लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं, मागच्या भागाला पण शिकलो होतो लोएस्ट फॉर्म करायचा. 3 2 3 1 5 2 5 1 4 2 4 1 म्हणजे तुम्हाला फ्रॉम 1 फ्रॉम 2 अँड फ्रॉम 3 मे बी ऑल रेशो इज इक्वल. म्हणजे आपण काय म्हणणार आहे की ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर. आपण असं शिकलो. म्हणजेच काय म्हणणार आहे, फ्रॉम 1 2 अँड 3 सगळ्यांना दिसतं ना, फ्रॉम 1 2 अँड 3. म्हणून काय झालं की हे एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. म्हणून ट्रायंगल ABC is a similar triangle PQR by SSS similarity of triangle test. इथपर्यंत आपण इथे आलो. सो इझी आलो. या उदाहरणामध्ये काहीच कठीण नाही आहे, तुम्हाला समजलं असेल. परंतु हे जे मी लिहिलं शेवटचं, इन ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR, याच्यात जर थोडाही करस्पॉन्डन्स जर मागे पुढे झाला तर तुमचं पूर्ण आन्सर चुकू शकतं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला इझी वाटत असेल पण एवढं इझी नाहीये. म्हणून त्यासाठी मी इथे दुसरी डायग्राम काढली आहे की इन ट्रायंगल पहा, इन ट्रायंगल सपोज मी याला नाव देतो ABC, याला नाव देतो PQR. सेम प्रोसेस PQR, नो प्रॉब्लेम. मग तुम्ही काय म्हणता, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल in a triangle ABC and triangle PQR असं तुम्ही लिहून टाकसान, पण नाही, 100% रॉंग झालं. इथून असं तुम्ही लिहू शकता, परंतु ह्या चॅप्टर मध्ये लिहू शकत तुम्ही काँग्रेस सिमिलरिटी मध्ये. कारण काय की तुम्ही ABC सोबत करस्पॉन्डन्स PQR जुळतच नाही, PRQ देतं. काय येतं, PRQ अशा प्रकारे येणार आहे ते. मग का, जर तुम्हाला सिंपल भाषेत जर सांगायचं तर APR पहा, या दोघांचं तंतोतंत काय होतो, रेशो जॉईंट होतो असा अंदाज लावायचा. आणि ही रेषा मोठी आहे आणि इकडची ही रेषा मोठी आहे. ओके, म्हणजे आपण जाताना जर असं गेलो ABC जर गेलो तर आपल्याला येताना PQR येता येत नाही, तुम्हाला PRQ येणे. म्हणून मी दोन एक्झाम्पल समोरासमोर तुम्हाला कळण्यासाठी लिहिलं ते. मग आता याची टेस्ट मध्ये SAS आहे, पण लिहायची कशी पहा, या दोन साइड दिलेल्या आहेत. म्हणजेच काय करू आपण, AB अपॉन, तुम्ही म्हणता AB अपॉन PQ, नाही, AB अपॉन PR इज इक्वल टू काय किती आहे, 3/2. सेम प्रोसेस BC, तर BC अपॉन काय, तर BC अपॉन QR किंवा RQ किती आलं, 9/6. आणि अँगल कोणता आहे, अँगल B इज कॉन्ग्रंट अँगल R. कारण काय की तुम्हाला हे गिवन दिलेलं आहे किंवा 70 दिलेलं आहे. परंतु तुमचं हे दोघं जण सारखे नाही आले, मग तुम्ही नेहमी सारखं 3 3 आणि 3 2 पण आलं का नाही सारखं, फ्रॉम 1 अँड 2. म्हणजे तुम्हाला फ्रॉम 1 अँड 2 काय भेटलं की AB अपॉन PR इज इक्वल टू BC अपॉन QR फ्रॉम 1 अँड 2. आणि तुम्हाला या दोघांना ठरवायचं आहे की ट्रायंगल ABC is a similar triangle PRQ by SAS test. जर इथं तुम्ही PQR लिहिलं तर तुमचं एक्झाम्पल 100% चुकणार आहे. यांनी प्रॉब्लेम कळलं मग की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ज्या डायग्राम्स आहेत ह्या डायग्राम्स कशा करायच्या आहे, व्यवस्थित तुम्हाला लिहायचे आहे. ओके, प्रॉब्लेम. तर अशाच प्रकारे आता तुम्हाला थोडासा मी रेशो समजून सांगणार. ओके, तर या उदाहरणामध्ये तुम्ही पहा, या उदाहरणामध्ये आपल्याला अशा प्रकारचं उदाहरण असे ट्रायंगल दिसतात. यात कोणते दोन ट्रायंगल दिसतात, जर बी केअरफुली पाहिलं आपण तर आपल्याला काय करायचं आहे, आतापासून तुमची सवय लावा की तुम्ही काय करायचं, दोन ट्रायंगल लिहिताना ते व्यवस्थितच बी केअरफुली पाहून लिहायचे. इन ट्रायंगल
सपोज मी स्टार्टअप इथून करतो सी, ओके, सी बी ए, ओके, सी बी ए अँड ट्रायंगल. पहा आता तुम्ही काय सांग सी बी ए अँड सी ई डी, रॉंग. कारण की सी नंतर बी आला, बी किती आहे 75 आहे. मग त्याचप्रमाणे लिहिताना सी नंतर ई जर लिहिलं ई तर इथं नाहीच आहे, मग आपण काय करणार आहे सी नंतर डी कडे जाणार आहे. म्हणजे काय होणार आहे सी नंतर आपलं जे स्थान भेटलं ते डी. डी काय घेतला आपण कारण की 75, कारण की इथे सी नंतर 2 नंबरवर 75 आहे, म्हणून इकडे बी सी नंतर 75 कुठं डी वर आहे. म्हणून ट्रायंगल सी डी ई हे तुम्हाला लक्षात करणं आवश्यक आहे. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की अँगल हा बी इज इक्वल टू अँगल डी, कारण काय गिवन दिलेलं आहे तुम्हाला. आता तुम्हाला काढायचं आहे दुसरा अँगल दिलेला आहे का तुम्हाला साईड दिलेली आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे. ओके, तर आता इथे समजा तुम्ही हा अँगल तुम्हाला दिलेला आहे, आता तुम्ही साईड तर दिलेलीच नाही, म्हणजे साईड बद्दल तर इथे उच्चार सुद्धा नाही, विचार सुद्धा करायचा नाही. मग दुसरी गोष्ट कोणती आहे, दोन ट्रायंगल मध्ये कोणता अँगल सारखा असेल. जर बी केअरफुली पाहिला तर मी आता व्हिडिओ असल्यामुळे डायरेक्ट सांगतो, लाईव्ह मध्ये आपण थोडासा त्याला वेळ लावतो. तर ह्या दोन ट्रायंगल मध्ये जर ह्या दोन ट्रायंगल मध्ये कोण इक्वल आहे, या दोन ट्रायंगल मध्ये कोण इक्वल असेल, मापत दिलेलं नाही, सी इक्वल आहे. कारण काय की अँगल सी इज इक्वल टू अँगल सी वाय, कॉमन अँगल. म्हणजे आता इथून तुमचं हे टीचिंग झालं सुरू की तुम्हाला याची टेस्ट जर प्रूव्ह करायची तर हा कॉमन अँगल तुम्हाला प्रत्येक उदाहरणामध्ये भेटणार आहे. म्हणून देअरफॉर ट्रायंगल सी बी ए is a similar triangle CDE by which test? By AA test. आता तुम्ही म्हणसाल सर की इथे AA टेस्ट आली, मग आपण तुम्ही तिसरी गोष्ट दाखवली नाही. आता समजा हा इक्वल आहे याच्या सोबत, या ट्रायंगल सोबत हा 70, हा किती राहणार आहे, जेवढं या दोघांची बेरीज त्यातून 180 झाली तेवढा हा राहणार आहे. सेम प्रोसेस हा आणि हा दिलेला आहे, सेम प्रोसेस, हे दोन्ही अँगल कशाला सारखे. मग ह्या टेस्टला आपण ए टेस्ट सुद्धा म्हणू शकतो, पण होतापर्यंत आपण ए टेस्टचा उपयोग करतो. ओके, समजलं असेल तुम्हाला. कोणतंही एक्झाम्पल शिका, कोणत्याही विषयाचं शिका, कोणत्याही विषयाचा अभ्यास करा, तुमच्या समोर बुक असणं आवश्यक असतं. कारण काय की या उदाहरणामध्ये क्वेश्चन नंबर 3 आपला, त्याच्यामध्ये दिलेले आहे 2 पोल ऑफ द हाईट. म्हणजे हे जे 2 पोल आहेत, ह्या 2 पोलची हाईट दिलेली, एकाची दिलेली 8 आणि एकाची दिलेली 4. हे तुम्हाला केव्हा कळणार, जर तुमच्यासमोर पुस्तक असलं तर. आणि त्या 2 पोलच्या शॅडो आहे म्हणजे सावली आहे, ही सावली अशा प्रकारे पडलेली. एकाची आहे जी 4 युनिट 4 मीटर आहे, 4 मीटरची सावली पडली 6 मीटर, आणि 8 मीटरची सावली पडली x मीटर, असं आपण मानलं. तर तुम्हाला त्याची x ची व्हॅल्यू काढायची आहे किंवा मग या BC ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. व्हेरी सिंपल, मी तुम्हाला लिहून दिलेच की AB इज द बिगर पोल अँड PQ इज द स्मॉलर पोल. ऑल्सो BC अँड QR इज द शॅडो ऑफ द गिवन पोल, रिप्रेझेंटेड बाय ट्रायंगल ACB. सेम प्रोसेस ACB, तर इकडे PRQच घ्यावं लागणार आहे. कारण काय आहे की तो एकमेकांसोबत काय आहे, करस्पॉन्डन्स आहे. ओके, हे लक्षात घ्या, करस्पॉन्डन्स आहे. म्हणून आता आपण काय करणार आहे, यांचा रेशो लिहिणार आहे करस्पॉन्डिंग साईडचा, AC अपॉन PR, ओके, BC अपॉन RQ, नंतर AC अपॉन PR, PQ, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल असं लिहितात. करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, मग AC किती आपली, AC 8 आहे, PR 4, BC X आणि RQ 6, आणि ह्या 2 दिलेल्या म्हणजे घ्यायचं काम नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होणार आहे, 8 × 6 इज इक्वल टू 4x. ओके, तुम्हाला समजण्यासाठी मी इकडे लिहितो, 4x इज इक्वल टू 8 × 6, x इज इक्वल टू 8 × 6 अपॉन 4, 4 to the 8 मीन्स x आन्सर किती झालं, 12 मीटर. ओके, एनी प्रॉब्लेम. म्हणून शॅडो ऑफ द बिगर पोल इज किती येणार आहे, 12 मीटर. एनी प्रॉब्लेम, समजलं, सो इझी. आता हे जे उदाहरण आहे हे उदाहरण इम्पॉर्टंट आहे. पहा कसं आहे, इम्पॉर्टंट सगळे उदाहरण आहेत. हां, इन ट्रायंगल ABC इथे मी लिहिलेलंच आहे. पहा, इन अ ट्रायंगल ABC AP इज अ परपेंडिक्युलर BC अँड BQ इज अ परपेंडिक्युलर AC. त्याप्रमाणे आपल्याला APचं हे मेजर दिलेलं आहे, BQचं मेजर दिलेलं आहे, BCचं दिलेलं आहे, आपल्याला ACचं मेजर काढायचं आहे.
मग मला AC काढायची आहे, AP दिलेली आहे आणि AC दिलेली आहे. ओके, AC. ओके, तर आता मला याच्यामध्ये कोणते दोन ट्रायंगल घेतले म्हणजे माझं सॅटिस्फॅक्शन होईल किंवा माझा अभ्यास पूर्ण होईल, असं कोणते दोन ट्रायंगल? तुम्ही म्हणसाल बघा की आता सर AQB आणि APB घ्या पहा, किंवा मग BQC की कोणता ट्रायंगल आहे? BQC सोबत कोणता ट्रायंगल येईल? APC. बी केअरफुली, थोडासा तुम्ही हा स्वतः अभ्यास करायचा. ओके, तर मी तो ट्रायंगल घेणार आहे याच्यातले. तर आपण पाहूया आता की मी इनर ट्रायंगल कधी एक लक्षात घ्या, कोणताही एक व्हर्टेक्स पकडायचा. आता कोणता व्हर्टेक्स पकडायचा आपल्या मनात आहे, हा एक A आहे, B आणि C आहे, पण इझी आपल्याला C वाटतो. CQB, CQB अँड ट्रायंगल CQB, CPA. आणि कोणतीही जर तुम्हाला सिमिलरिटी मध्ये जर व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्ही व्हॅल्यू डायरेक्ट काढू शकत नाही. जोपर्यंत ह्या अँडच्या ऐवजी सिमिलरिटीचं साईन येत नाही तोपर्यंत तुम्ही व्हॅल्यू काढू शकत नाही. याचा नोट करून घ्या. बरेचसे विद्यार्थी व्हिडिओ पाहतात आणि नंतर वर्कच्या वेळेस चुकवतात. सगळ्यात पहिले आपल्याला टेस्ट फाईंड करणार आहे की याच्यामध्ये कोण आहे, ह्या ट्रायंगलमध्ये कोण सारखा आहे? तो अँगल P इज इक्वल टू अँगल Q सारखा आहे. कारण काय आहे? इच 90. ओके, नंतर कोणता अँगल आहे? अँगल C इज इक्वल टू अँगल C. कारण काय? कॉमन अँगल. ओके, झालं. आता ह्या दोन अँगल जर भेटले तिसरा अँगल ऑटोमॅटिक सारखा राहणारच आहे. म्हणून ट्रायंगल CBQ इज अ सिमिलर ट्रायंगल CPA बाय AA टेस्ट. बाय का कोणती टेस्ट आली? AA टेस्ट आली. आणि ज्या ज्या वेळेस 90चा अँगल येईल त्या त्यावेळेस AA टेस्ट येणार, हे लक्षात घ्या पुढच्या उदाहरणामध्ये. म्हणून ह्या अँडला महत्व नाही आहे, या अँड सोबत आपल्याला कोणाला महत्व आहे? या सिमिलरिटी साईनला महत्व आहे. त्याच वेळेस आपण काय लिहू शकतो? हा रेशो तयार करू शकतो की CB अपॉन CP, BQ अपॉन PA, CQ अपॉन CA. कारण काय? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. हे पूर्ण लिहा तुम्ही. आता ज्या ज्या व्हॅल्यू माहिती टाकून द्या. CP काही माहित नाही. BQ 8, BQ किती आहे? 8, PA 7, CQ नाही, CQ माहित नाही आपल्याला. ओके, CQ माहित नाही आणि CA माहित नाही. AC काढणे आपल्याला, बरोबर आहे. मग आता आपल्याला AC काढणे, तर त्यांनी सांगितलं AC, तर आपल्याला CQ माहित नाही. आता मग आपण काय करणार आहे? आपलं इथे काहीतरी चुकलं. मला अगोदर बोललो तुम्ही इथे चुकायची शक्यता आहे. काय चुकलं असेल? बरोबर आहे काय? सगळं बरोबर आहे. पहा बरं, CBQ आणि CPA आलं का? नाही. कारण काय की मी इथे लिहित असताना इथे बरोबर लिहिलं, पण लिहिता काय झालं की या ठिकाणी रॉंग झालं. तर या ठिकाणी काय रॉंग झालं? पहा, या ठिकाणी रॉंग काय झालं की मला पाहिजे होता इथे CQB पाहिजे होता आणि इथे रॉंग झालं, म्हणून हे सुद्धा चुकलं. म्हणून बी केअरफुली. आपल्याला काय सुधारणा करायची आहे? तर आपल्याला सुधारणा करायची की आपलं व्यवस्थित आपलं लिहिला गेलं पाहिजे. CQ अपॉन CP इज इक्वल टू QB अपॉन PA इज इक्वल टू CB अपॉन PA. आता CQ ची माहिती नाही आहे आणि CP ची माहिती नाही. BQ ची माहिती किती आहे? 8 आणि PA 7, BC 12 आणि एक मिनिट, CQ अपॉन CP, QB अपॉन PA आणि BC अपॉन इथे AC पाहिजे, CA. ओके, असं होऊ शकतं. CA थोडंसं गडबड होऊ शकते. देअरफॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन 8CA इज इक्वल टू 12 इंटू 7 म्हणून AC इज इक्वल टू 12 इंटू 7 अपॉन 8. 4 2 4 3 means काय in 21 upon 2 means AC आपला in 10.5. हे व्हिडिओ तयार करताना खूप मेहनत लागते, तर कधी कधी तुम्ही व्हिडिओ लाईक सुद्धा करून घेत जा. एवढी गरमी हे होत आहे कारण की फॅन आपण सुरू करू शकत नाही. ओके, ठीक आहे.
विद्यार्थी मित्रांनो, मागील एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या की तुमच्या चुका नेहमी कुठं होतील हे मुद्दा मी तुम्हाला हे करून दाखवलं. आता या उदाहरणामध्ये मे बी सेम तसंच बिलकुल आहे की हे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये तुम्ही ट्रायंगल घेत असताना पहा, आता आपल्याला ट्रायंगल घ्यायचा आहे, प्रूफ ओके प्रूफ करायचं आपल्याला की आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे डायग्राम आलेले आहेत. तर तुम्ही काय करायचं, इन ट्रायंगल पहा, इन अ ट्रायंगल पी क्यू जर यस घेतला तुम्ही काय घेतला, इन ट्रायंगल पी क्यू यस सॉरी पी ए क्यू घेतला, सपोज पी क्यू एस पेक्षा पी ए क्यू घेतला, पी ए क्यू पा लक्ष द्या, पी ए क्यू. तर सेम प्रोसेस तुम्हाला काय करायची आहे, या पीच्या अपोजिट जायचं इकडं, ओके असं जायचं, या इकडे यायचं आणि नंतर मग इकडे यायचं. पहा, इन अँड ट्रायंगल आर ए एस. तर या टाईपचे बरेचसे एक्झाम्पल तुमच्या एक्झामला येणार आहे, म्हणून मी तुम्हाला हे केअरफुली पहा. जर तुम्ही पी ए क्यू तर आर ए एस करस्पॉन्डिंग जुळतात, किंवा समजा तुम्ही इकडून आले क्यू ए पी तर तुम्ही जायचं कसं, एस ए आर. कळलं? जर तुम्ही असे आले तर असं जायचं आणि इकडे हा जर तुम्ही स्टार्टअप केला तर तुम्ही यावेळेस हा स्टार्टअप करता. तुम्ही स्टार्टअप जर इथून केला तर या ट्रायंगलचा स्टार्टअप इथून करायचा. ओके, सो सिंपल. आणि कोणतीही टेस्ट प्रूव्ह केल्याशिवाय तुम्ही पुढचं जे स्टेप आहे हे करू शकत नाही. मग याच्यामध्ये कोण सारखं आहे तर पाहूया आपण. आता हे जे दोन साइड्स आहेत, ह्या दोन साइड्स पॅरलल आहे दिलेले. ओके, मग याचा अर्थ आपण असं म्हणू की हा जो अँगल आहे, हा अँगल काय झाला एकमेकांसोबत, काय झाला तुम्हाला माहिती आहे कोण झाला, हा अल्टरनेट अँगल झाला. म्हणजे आपण काय म्हणू की अँगल क्यू पी ए इज कॉन्ग्रंट अँगल क्यू पी ए सोबत एस आर ए, अँगल एस आर ए, कारण काय आहे अल्टरनेट अँगल आहे. ओके झाला. आणि ह्या दोन एकमेकांना छेदल्या म्हणजे हा कोणता अँगल तयार झाला, व्हर्टिकल अपोजिट. पी ए क्यू इज इक्वल टू अँगल आर ए एस, व्हर्टिकली अपोजिट अँगल. म्हणून ट्रायंगल पी ए क्यू इज सिमिलर ट्रायंगल आर ए एस बाय विच टेस्ट, बाय ए टेस्ट. हे तीनच स्टेप आपल्याला लिहिणं आहे. आणि ह्या तीन लिहिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे पुढची प्रोसेस काय, पी ए अपॉन आर ए. ओके, पुन्हा चेक करून घेऊ आपण आपलं हे बरोबर आहे का नाही. ओके, पी ए क्यू सेम पी ए क्यू सोबत आर ए एस. मागील उदाहरणामध्ये आपण हे मागे पुढे केलं होतं तर आपलं चुकलं होतं, बरोबर आहे. तर या उदाहरणाला आपण पुन्हा चेक केलं, म्हणून इज इक्वल टू ए क्यू अपॉन ए एस. ओके, ए क्यू अपॉन ए एस. ओके, हे पण बरोबर आहे. नंतर पी क्यू अपॉन आर एस. ओके, मग याचा अर्थ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल इथपर्यंत झालं. परंतु आता मला पाहिजे एस आर आणि पी क्यू. एस आर हा आणि पी क्यू हा. मग मला याच्यासोबत हा आता याचं काम आहे. मग मी काय करतो, हा जो भाग आहे हा भाग मी उचलतो आणि या बाजूला लिहितो. ठीक आहे, तुम्हाला समजण्यासाठी की मी काय करतो की ए क्यू अपॉन ए एस इज इक्वल टू पी क्यू अपॉन आर एस लिहिलं, कारण की मला इथे आर एस प्रूव्ह करायचं आणि पी क्यू म्हणून हे दोघं जण लिहिले. या दोघांचं मी सहारा घेते. मग माझं माहिती आहे ए क्यू आणि ए एस. आणि तुम्हाला माहिती आहे की ए एस म्हणजेच काय, ए एस ची व्हॅल्यू काय लिहिली आहे 5 ए क्यू. म्हणजे मी काय लिहितो ए क्यू अपॉन ए एस ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे. तर इथे आपण ती ए एस ची व्हॅल्यू लिहिणार आहे 5 ए क्यू इज इक्वल टू पी क्यू अपॉन आर एस. आता इथे पहा ए क्यू कॅन्सल म्हणजे काय आलं 1 अपॉन 5 इज इक्वल टू पी क्यू अपॉन आर एस. आणि ते क्रॉस मल्टिप्लिकेशन आर एस एक आर एस आणि 5 इंटू पी क्यू 5 पी क्यू. सो सिंपल बट लॉजिकल एक्झाम्पल होतं. बी केअरफुली समजून घ्या की इथे मला गिव्हनचं काम पडलं म्हणून मी समोर इथे लिहिणार आहे की मला इथे गिव्हनचं काम पडलं. ओके, नो प्रॉब्लेम. समजलं मग सगळ्यांना पुन्हा मी एक्झाम्पल समजून सांगतो की तुम्ही दोन ट्रायंगल शोधताना व्यवस्थित शोधायचे आणि तुम्हाला लक्ष कुठं द्यायचं आहे, तुम्हाला ह्या
सिमिलर वर लक्ष द्यायचंय. मागील एक्झाम्पल मध्ये आपण या सिमिलरलाच थोडंसं मागे पुढे लिहिलं तर आपलं उत्तर भेटलं होतं का? नाही. म्हणजे तुम्हाला वारंवार एक शब्द बोलत आहे मी की जर ते व्होल्टाईसेस जर थोडाही एक मागे पुढे झाला तर तुम्हाला तुमचा आन्सर निघणार नाही. मागच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे कन्फ्युजन झालं होतं आपल्याला. तर त्यामुळं स्टेप बाय स्टेप करायचे आणि अशा प्रकारची जर डायग्राम आली तर ह्या डायग्रामला तुम्ही अशाच प्रकारे लिहायचं आहे. असे तुमच्या पुस्तकामध्ये 4 ते 5 उदाहरणं आहेत. तुम्ही ह्या उदाहरणानुसार ते उदाहरणं सॉल्व्ह करू शकता. ओके, एनी प्रॉब्लेम? तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि विशेष म्हणजे सगळ्यांनी जे वर्क दिलेलं असतं ते वर्क आपण व्यवस्थित करत जा. ओके, एनी प्रॉब्लेम? ठीक आहे.